नमस्कार मित्रांनो, ही बातमी पाहण्याच्या अगोदर काळीच घट्ट करा, कारण एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आणि पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाला मोठा धक्का आणि कलंकित करण्याचं काम एका नराधम कीर्तनकाराने केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहे तो श्रीहरिभक्तपरायण यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ. या महाराजांचं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर परिसरामध्ये ढवळपुरी गाव आहे आणि या ठिकाणी त्यांची दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था आहे. या वारकरी शिक्षण संस्थेमध्येच ही भयानक घटना घडली. तब्बल 2021 पासून म्हणजेच 5 वर्षापासून त्या मुलीवरती अत्याचार आरोपी यशवंत महाराज थोरात करत आलेले आहेत. परंतु गेल्या 4 दिवसापूर्वी जे घडलं ते भयानक आणि तिथूनच हे प्रकरण बाहेर आलं. त्या मुलीला घरी बोलावलं. घरी बोलावल्यानंतर त्या मुलीने विरोध केला आणि या अगोदर देखील तिने तिची इच्छा नसताना धमकी देऊन तुझ्या कुटुंबाला मी संपवीन, तुझ्या कुटुंबाला मारेन या धमकी पोटी तिने संपूर्ण सर्वस्व अर्पण केलं होतं. परंतु 4 दिवसापूर्वी जे घडलं ते त्या मुलीने त्यावेळेस देखील विरोध केला. परंतु आरोपी यशवंत थोरात यांनी त्या मुलीला धमकी दिली, परत चापटानी लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर गॅसवरती पकड गरम केली आणि त्या मुलीला चटके दिले. त्या मुलीला वेदना असह्य झाल्या, रडू लागली, परंतु धमक्या चालूच होत्या. एवढा त्रास दिल्यानंतर तिचा शारीरिक छळ झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आला पुन्हा एकदा. त्यानंतर ती मुलगी धमकी दिली, आता कुठे सांगणार नाही कारण 5 वर्षाचा विश्वास होता यशवंत थोरात यांना. परंतु त्या मुलीने काळीच घट्ट केला आणि घरी येऊन आपल्या आई वडिलांना घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं. आरोपी यशवंत थोरात यांच्या विरोधामध्ये तक्रार दिली आणि पहाटे 4च्या सुमारास पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी यशवंत महाराज थोरात यांना अटक करण्यात आलेली आहे. ही बातमी समोर येता क्षणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली. ही संपूर्ण घडलेली घटना समोर आली आणि जी प्राथमिक माहिती समोर आली ती संपूर्ण अशा पद्धतीची आलेली आहे. परंतु आता या घटनेमध्ये संपूर्ण काही तपास पारनेर अहिल्यानगर जिल्हा पोलीस स्टेशन असेल, अधीक्षक असतील, संपूर्ण त्यांचं पथक संपूर्ण तपास करेल, चौकशी करेल. तपासाच्या अंती अजून माहिती समोर येईल. परंतु महाराजांना सध्या अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर आरोप भयानक असा लागलेला आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे नर्मदा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या संस्थेचे सचिव म्हणून जो व्यक्ती आहे तो म्हणजे त्या पीडित मुलीचा भाऊ आहे. त्यांचीच जिथं संस्था होती त्या संस्थेच्या शेजारीच त्या मुलीचं घर, उठणं बसणं होतं, ओळख होती, शेजार धर्म होता. त्याच ओळखीचा गैरफायदा घेतला आणि पुढे असं भयानक कांड घडवलं. यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. पुढील कारवाई चालू आहे, तपास सुरू आहे. नक्कीच या घटनेमध्ये काय काय अजून खुलासे होतात, काय काय उलगडे होतात, लवकरच आपल्याला पाहायला मिळेल आणि ते देखील आपल्या चॅनलवर आपण लवकरच पाहणार आहोत. परंतु वारकरी संप्रदायाला प्रत्येक घटनेमध्ये ओढणं ही कुठेतरी चुकीचं आहे. कारण वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे, तो पवित्र आहे, सजोळ आहे, संस्कारमय आहे आणि त्याची बरोबरी जगामध्ये कोणालाही होणार नाही वारकरी संप्रदाय. परंतु कीर्तनकार नावाला काळीमा वारकरी संप्रदायाला कलंकित करण्याचं काम अशा आरोपीने वारंवार केलेलं आहे. इथून मागे देखील आणि सध्या देखील दिसत आहे. आरोपीच वारकरी संप्रदायामध्ये आले ज्यांचं आचरण घडूळ आहे, कर्म घडूळ आहे, असे लोक वारकरी संप्रदायामध्ये आले आणि वारकरी संप्रदायाला घाण करण्याचं काम करत गेले. वारकरी संप्रदायावर किंवा अन्य दुसऱ्या कोणत्या व्यक्तींवर आरोप करणं, एका आरोपासोबत बाकीच्यांवर संशय वृत्तीनं पाहणं हे चुकीचं आहे. याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे. माझ्या या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. आपल्याला काय वाटतं या संपूर्ण घटनेबद्दल आणि मी आता केलेल्या वक्तव्याबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटीला प्रेस करा आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कारण कलियुग आहे आणि जे नको ते पाहायला मिळते. आपले आपण व्यवस्थित राहा,
आपला आपला मार्ग स्वच्छ ठेवा, कारण दुष्कर्म करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सावध राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.